इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. सावध पाऊल रस्त्यावर, समजूतदारपणा मोबाईलवर. शहर वाहतूक शाखेचा गंगामाई हायस्कूलमध्ये कौतुकास्पद उपक्रम. सध्याच्या धावपळीच्या युगात दोनच गोष्टींकडे जरा जास्त लक्ष द्यावे लागते. एक म्हणजे रस्त्यावरून चालताना स्वतःचे सांभाळलेले पाऊल आणि दुसरे म्हणजे मोबाईल वापरताना बाळगलेला समजूतदारपणा. या दोन्ही गोष्टींची योग्य वेळेत सवय व्हावी म्हणूनच की काय, इचलकरंजी शहर वाहतूक शाखेने गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींसाठी एक अत्यंत सुंदर आणि प्रबोधनात्मक कार्यशाळा आयोजित केली होती. शाळेच्या प्रांगणात जमलेल्या चुणचुणीत विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी विकास शिंदे यांनी रस्ता ओलांडताना घ्यावयाची काळजी, वाहतूक सिग्नलचे काटेकोर पालन, हेल्मेट, सीट बेल्टची गरज आणि गाडी चालवताना मोबाईल टाळणे यावर अगदी सोप्या आणि ओघवत्या भाषेत प्रकाश टाकला. नियम पाळले की अपघात पळतात हा साधा सोपा मंत्र त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मुलींच्या मनावर बिंबवला. रस्त्याची सुरक्षितता सांगून झाल्यावर मोर्चा वळला तो डिजिटल विश्वाकडे. आजकाल मोबाईलच्या आभासी दुनियेत अनोळखी लिंक, खोटे मेसेज आणि OTP मागणारे भामटे कसे जाळे पसरवून बसले आहेत याची रंजक पण डोळे उघडणारी माहिती यावेळी देण्यात आली. कोणीही अनोळखी व्यक्तीने विचारले तरी आपला पासवर्ड किंवा OTP म्हणजे स्वतःची गोपनीय माहिती देणे टाळा असा प्रेमळ पण सज्जड सल्ला मुलींना देण्यात आला. या उपक्रमास पोलीस हवालदार राकेश मचले, सल्लागार समितीचे गजानन शिरगावे आणि शाळेचे पर्यवेक्षक कोळीसर यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थिनींनीही मोठ्या उत्साहाने अनेक प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. आपल्या लाडक्या विद्यार्थिनींना सुरक्षेची ही अनोखी ढाल मिळाल्याचे पाहून गंगामाई हायस्कूलच्या गुणी शिक्षक वृंदाने आणि प्रशासनाने शहर वाहतूक शाखेच्या या कौतुकास्पद उपक्रमाचे मनापासून आभार मानले. प्रेस मीडिया लाईव्हसाठी इचलकरंजी येथून गजानन शिरगावे. दोन लेडीज, एक जेंट्स आणि एका लेडीजला उडवलं होतं. त्याची टोटल प्रॉपर्टी सील झाली. तेवढी प्रॉपर्टी आहे का आपली? 18 वर्षाच्या गाडी चालवायची का? काय दिसतंय चित्रात? अशा पद्धतीची दिवसापूर्वी 13 वर्षाचा मुलगा टेम्पो चालवत होता. पेपरला सुद्धा बातमी आली असेल. त्याच्यावर आम्ही पकडून त्याच्यावर खटला दाखल केला आहे. त्याला कोर्टामध्ये 25 ते 20 हजारच्या आसपास दंड होणार. मग कशाला आपण पैसे खर्च करायचे? नेक्स्ट, 2 व्हीलरची कॅपॅसिटी किती आहे? 1+1 किती? 1+1. आपण किती बसतोय? आता तशी मुलं मुली आणि मुली पण जातात. नेक्स्ट, 18 वर्षाच्या गाडी चालवणे कायदेशीर गुन्हा आहे. तुम्हाला तुमचं पुढचं भविष्य चांगलं ठेवायचं असेल, सुदृढ व्हायचं असेल, पोलीस मध्ये भरती होईल, आर्मी मध्ये जायचं, नेव्ही मध्ये जायचं, जाणार का नाही? त्यासाठी फिट अँड फाईन राहायला लागते. काय लागतंय? त्याच्या बाजूचं चालू आहे ना, सीट बेल्ट लावलं पाहिजे. मागे बसणाऱ्यांना सुद्धा सीट बेल्ट कंपल्सरी लावलं पाहिजे. सीट बेल्ट कशासाठी आहे? सेफ्टीसाठी. नेक्स्ट, ही दीदी काय करते? हा, मोबाईलवर बोलते. पण कधी? गाडी चालवताना. गाडी चालवताना मोबाईलचा वापर करायचा नाही. मोबाईलवर बोलायचं नाही. नेक्स्ट, हे बघा, मोबाईलवर गेम खेळत चाललाय, पुढच्याला डॅश केलेला आहे. तुमच्या चुकीमुळे पुढच्याचं आयुष्य बर्बाद होतं. नेक्स्ट, हा, पप्पा येतो का आपल्याला? असं एका शाळेत बहीण भाऊ किंवा दोघी बहिणी असतील तर पप्पा असं घेतो आपल्याला. आणि तेवढ्यात मम्मीचा फोन येतोय, येताना भाजी घेऊन या. मग मम्मीचा फोन येऊन उचलायला लागतं पप्पाला. जायचं का असं? नेक्स्ट, सायकल. सायकल चालवण्याचे काय काय फायदे आहेत बघा. नेक्स्ट, ब्रेन ऍक्टिव्ह राहतं, लंग्सची पॉवर वाढते, तुमचं वेट लॉस होतो, पायांची ताकद वाढते, कॅन्सर पासून प्रोटेक्शन होतं, तुमचे जॉईंट्स मजबूत होतात, हृदय चांगलं राहतं. एवढे फायदे सायकलचे आहेत. मग आपण सायकल चालवली पाहिजे का नाही? आता कोल्हापूरमध्ये म्हाताऱ्या लोकांचे, रिटायर लोक
एक्सप्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.